जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार मित्रांनो, मी इथं संभाजीनगर जिल्ह्यामधील बांगशी माता गडापाशी आपण बघू शकतात आपले राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये सर्जेराव चव्हाण यांनी जे बैलगाडी शेड गरुडा मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतो आज त्याचं हे झालेलं आहे। काय सांगाल? झालं गटपास, इच्छा होती गटात झालं गट। हो का? आतापर्यंत गरुडा कुठं पळाला? नाही मैदान पळाला। हो का? सिंदूरला पळाला, घोडा मैदान पळाला। आपण बघू शकता गरुडाने जवळपास 4-5 मैदान मारलेले आहे, जवळपास 20-25 मैदान मारले, पण 4-5 बक्षीस आणलेले आणि या संदर्भामध्ये काय सांगतो? काय नाही, बैल चांगला पळतोय, त्याच्यामुळे हे सगळे सहकारी मित्र त्याच्यासोबत असतात। बैलाचा खूप दिवसाचा संघर्ष होता, आज बैलाने का सिद्ध करून दाखवलं का आपला बैल पुढे काही कमी नाही। मालक खूप दिवस झटला आणि आज बैलांनी सिद्ध केलं। आपण बघू शकतो ड्रायव्हरनं मोठ्या प्रमाणात बैल पळवलेला आहे आणि याला जोडीवर कोण होतं? त्याला बेडकींचा पक्ष होता। आपण बघू शकतो बिडकींचा पक्ष सुद्धा चांगला मोठ्या प्रमाणामध्ये रेसमध्ये धावताना सगळ्यांना बैठलेला आहे आणि या संदर्भामध्ये गरुडा पण एक नंबर आहे। काय सांगा? काहीच नाही, गाडी चांगली पळाली, गाडी सेमीला काहीतरी करीन अशी आमची इच्छा आहे। तुम्ही केव्हापासून गाडी चालवता? मी एक 4 वर्षापासून गाड्या आणतो। नाव काय? घुंगरू ड्रायव्हर खडक्यावाला। काय सांगाल? मोठ्या प्रमाणात गरुडाने बाजी मारलेली आहे या संदर्भात खूप सुंदर असा पळाला गरुडा। आमच्या अपेक्षा होत्या, आम्हाला खात्री होती की 100% तो आज गट पास करणार आणि सेमी पण तो त्याच अंतरानं पास करणार, एवढा आमचा विश्वास आहे त्याच्यावर। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात सर्जेराव पाटील यांनी जो मैदान ठेवलेलं आहे त्या मैदानामध्ये आज साल्त झालेलं आहे, कारण आपण बघू शकतो कमीत कमी 1000 बैलगाड्यांनी सहभाग घेतलेला आहे। संजय भाऊ चव्हाणबद्दल काय सांगाल?
खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि मागच्या हिंदकेसरी मैदानामध्ये त्यांनी खूप उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं होतं आणि आजचं पण नियोजन हे खूप चांगलं आहे आणि खूप चांगली स्पर्धा त्यांनी या ग्रामीण भागामध्ये त्यांनी भरवली आणि खूप बैलगाड्या शर्यती आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप या ठिकाणी म्हणजे आपलं स्पर्धा निर्माण केली आणि या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांसाठी खूप संधी उपलब्ध करून दिली की आपल्या जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला जावं म्हणजे बैल पळवण्यासाठी जावं लागत होतं पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रगती केली आणि आपल्याकडेच मैदानं कसे भरतील यासाठी त्यांनी प्रयत्न केला. खूप चांगलं नियोजन त्यांनी या ठिकाणी आज केलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आपण बघू शकता असे मैदान पाहण्यासाठी पात्र सुपर महाराष्ट्र चॅनल संभाजीनगर टिकतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.